झी 24 तास एक पाऊल पुढे। अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनामुळे मराठीचा प्रचार आणि प्रसार होतोय का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे। नाहक वाद आणि राजकीय गर्दी खेचण्याचं कार्यच यामधून जास्त होतंय का, असाही सूर उमटू लागलाय। या सगळ्यात मराठीत संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना काय वाटतंय, या संदर्भात त्यांच्याशी चर्चा केली आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांनी। मराठी साहित्य संमेलन म्हटलं की वाद हा आलाच। नेहमीच वादग्रस्त होणाऱ्या या संमेलनाविषयी आपण काही मराठी अभ्यासकांकडून काही प्रतिक्रिया जाणून घेऊया। या साहित्य संमेलनाचं जे काही आता प्रयोजन आहे, हे साहित्य संमेलन कुठे होतंय हे तुम्हाला माहिती आहे का? चिपळूणला। आणि याचे अध्यक्ष कोण आहेत हे तुम्हाला सांगता येईल? नागनाथ कोतापल्ली। त्यांचं साहित्य हे तुम्हाला माहिती असेलच। कोणतं कोणतं त्यांचं साहित्य आहे सध्या प्रकाशित? आमचा बाप आणि आम्ही, आणि अजून बरेच BA लेवलला जे विद्यापीठात शिकवायला आहे, आणि अजून काही पुस्तकं इतरत्र पुस्तकं समीक्षा। तुम्ही सांगा कोणते कोणते? बाकीचे तर जास्त वाचलेले नाही, पण आमचा बाप आणि आम्ही हे आम्हाला शिकवायला सध्या आहे, आणि त्याचे बरेच समीक्षा ग्रंथ दलित साहित्यावर वगैरे त्यांनी लिहिलेले आहेत। पुन्हा जी साहित्य संमेलने ही होतात, दरवर्षी होतात, कोट्यवधी रुपये खर्च या ठिकाणी केला जातो, तर याकडून आपल्या काय काय अपेक्षा आहेत, काय व्हायला पाहिजे? खरं तर साहित्य संमेलन भरवणं हा एक मराठी माणसाचा आणि मराठी साहित्याचा, महाराष्ट्र प्रदेशाचा एक फार मोठा बहुमान आहे। परंतु साहित्य संमेलन जो महाराष्ट्र शासन जो एवढा खर्च करत आहे, त्या साहित्याचा खर्चाचा काही उपयोग होईल असं मला वाटत नाही। संत साहित्यातून प्रबोधन होतंय, मात्र ते कृतीत होत नाहीये। तुम्हाला काय वाटतं, काय असतं? साहित्य हे खरं तर समाज मनापर्यंत पोहोचणं हे अतिशय गरजेचं आहे। नुसतंच भारंभार संमेलनं भरवायची, चर्चासत्र घडवून आणायचे, याच्यामध्ये मूळ मुद्दा हा आहे की ते समाजाच्या प्रत्येक स्तरापर्यंत किती प्रमाणात पोहोचलंय। तुम्हाला काय वाटतं? मराठी साहित्यामध्ये जे काही नवीन नवीन प्रवाह येतात, हे प्रवाह लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे, आणि त्यासाठी साहित्य संमेलन भरवली जावे। हे झालं, पण यासोबत वाद येतात, राजकारणी पण त्यामध्ये येतात। साहित्य संमेलन भरवण्याचा उद्देश काय आहे का, साहित्यामध्ये जे काही विचार आहे ते विचार लोकांपर्यंत पोहोचावे, किंवा साहित्याचा खऱ्या अर्थाने विचार व्हावा। पण ज्यावेळी नेते मंडळी येतात किंवा हे लोक येतात, त्यामुळे त्यांच्याकडे जास्त कल जातो। मराठी साहित्य संमेलन करताना त्याचा खरा उपयोग होईल, ते साहित्याचा खरा प्रसार होईल आणि ते कृतीत येईल, याचा प्रयत्न हा सरकारकडून केला गेला पाहिजे। व्हिडिओ जर्नलिस्ट सोनू भिडेसह योगेश खरे, झी 24 तास, नाशिक। झी 24 तास एक पाऊल पुढे।